कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण आलो ते म्हणजे वरडगावची ग्रामदेवता ते म्हणजे श्रीदेवता, त्याचबरोबर श्रीदेवी सातेरी। आज देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा पार पाडला जाणार आहे। भरपूर सारी भाविकांची गर्दी असणार आहे। म्हणजे आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये जाऊया, बघूया भाविकांची किती गर्दी असेल। त्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर म्हणजे आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये जाऊया, श्रीचं आणि देवीचं दर्शन घेऊया। आणि मंडळी मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर ना तिकडे बघा ओटी वगैरे आहे। ओटी कशी आहे? 100 रुपये ओटी आहे। त्याच्यामध्ये इकडे मंडळी बघा आगुळ वगैरे भेटतो, जत्रेच्या निमित्तानं आपण घेऊ शकतो, कारण मुंबईकरांना हेच ठिकाण असतं। कसं आहे आगुळ? 200 रुपये लिटर। आणि ही सोला 250 रुपये पाव होती काय ती? अर्धा 125 रुपये। आणि इथून जत्रेला सुरुवात होते बघा। इकडे खाजा वगैरे आहे। आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलोय। नमस्कार। तर मंडळी मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे बघा। सुंदर असा मंडप सुद्धा घालण्यात आलेला आहे। आणि मंदिराच्या परिसरामध्ये दर्शनाची रांगच रांग आहे बघा। मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे। महेश शिवराम चव्हाण 100 रुपये। तर मंडळी मंदिराच्या परिसरामध्ये अजून देवस्थान सुद्धा आहेत। तर मंडळी अशा प्रकारे आपण श्रीदेवी सातेरी देवीचं दर्शन घेतलं। भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे। आणि त्याचबरोबर आता थोड्याच वेळात पालखी सोहळ्याला सुरुवात केली जाणार ती म्हणजे थेट श्रीदेवी वेताळ मंदिरामधून। तर आता आपण तिकडे चाललोय आणि भरपूर सारी भाविकांची गर्दी असणार आहे। पालखी सोहळ्याला सुद्धा भरपूर गर्दी असणार आहे, ते आपण बघणारच आहे पुढे। तर आता आपण श्रीचं दर्शन घेण्यासाठी श्रीदेवी वेताळ मंदिरामध्ये जाऊया। तर मंडळी आता आपण श्रीदेवी वेताळ मंदिरामध्ये चाललोय। गर्दी बघा। सर्व मंदिरचा परिसर ना हे बघा विद्युत रोषणाई केलेली आहे। त्याला असं आहे आपण इकडे दुकानं वगैरे बघत जाऊया, म्हणजे आपल्याला समजेल की कुठली दुकानं आली आहेत। इकडे उश्यांची वगैरे दुकान आहेत आणि या साईडला टप वगैरे इकडे बघा टपने। आणि मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने झगमगून गेलाय बघा। आणि इथे मंदिराच्या परिसरामध्ये अजूनही मंदिर आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत। त्याआधी पहिलं श्रीचं दर्शन घेऊन येऊया। तर मंडळी आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे। श्रीदेवी वेताळ मंदिराच्या विद्युत रोषणाई केलेली आहे बघा। आपण पहिलं आता श्रीचं दर्शन घेऊया। मंदिराच्या परिसरामध्ये अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे श्रीदेव महादेवाचं मंदिर। आपण देवाचं दर्शन घेऊन येऊया।
सुंदर असे बघा, जुन्या पद्धतीचं अजूनही मंदिर आहे. श्रीची पादुका बघा.
मंडळी समोरून पालखी येते आणि त्याचबरोबर इत्याच्या थोड्याच वेळात पार्श्वकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्याच्यासाठी भाविकांनी ते नाट्यप्रयोग बघण्यासाठी महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे बघा। कारण आपल्या गावातील जत्रा माध्यमानंतर सर्वजण एक दिवस जागरण करून या जत्रेचा लाभ घेतात बघा। आणि समोर आता देवस्वाऱ्या येत आहेत। साखर पक्ष आणि देवाच्या पुढी त्यांनी आता मंडळी आपण ना देवतरंगाचं दर्शन घेऊया। या कार्यक्रमानिमित्त श्रीदेव विश्वकर्मा नाट्य मंडळ नेरूर यांचा ठेकेयुक्त नाट्यप्रयोग श्रीदेव वेताळमध्ये इथे सादर होणार आहे। ते सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। तर मंडळी आता आपण मंदिराचा ना परिसर बघूया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी। मंदिरच्या परिसरामध्ये गर्दी बघा। तर मंडळी के नाटक बघण्यासाठी किती गर्दी आहे बघा। या साईडला पण माणसं बसलीत बाहेर आणि इकडे सुद्धा आहेत बघा। तर आपण आता ना जरा दुकानं फिरून येऊया। मंदिरचा आपण परिसर बघतोय। इकडे लहान मुलांचे खेळण्यासाठी आहे, त्याचबरोबर इकडे भाज्या वगैरे आपल्या पेंढरातले घेऊन होय होय। आणि गुरावडचे काका सुद्धा असतात, ते रोज
व्हिडिओ बघतात. नमस्कार. इथे जरा फिरी मारून येते. आणि इकडे सुद्धा आहे बघा. तर मंडळी ना जवळपास मोठी जत्रा भरते. आपल्याला लहान मुलांच्या खेळण्याची भरपूर सारी दुकानं दिसतात. इकडे चैनी बिनी गर्दी बघा. आम्ही ह्या वर्षी नवीन काय रोजचा जत्रेतला खाजा. इकडे खाजा वगैरे. इकडे वराडचं वराडचं चिवडं फेमस. हा बघा वराडचं चिवडं जो आपण ट्रेनमध्ये भेटता. आणि चकले वगैरे लाडू वगैरे. प्रत्येकाला आमरड तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. उत्तरोत्तर तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य आरोग्य तुमच्या मंडळात येऊन तुम्हाला व्यक्तिगत देऊन आणि उत्तरोत्तर सर्व वरणवासी सर्व पाहुणे. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण बघितले म्हणजे वराडगावची ग्रामदेवता श्रीदेवता देवी सातेरी. आज देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आपण या व्हिडिओच्या मधून बघितलं. त्याचबरोबर आपण देवाचं देवीचं आणि पालखी सोहळा आपल्याला या ठिकाणी बघता आला. तर म्हणजे आता मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे. आणि आता थोडा वेळ पारंपरिक नाट्यप्रयोग हा पार पाडला जाणार आहे. आणि त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये अजून कुठली मंदिरं वगैरे आहेत ते आपण श्रीचं दर्शन वगैरे घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी. मोठी अशी जत्रा भरते. भरपूर प्रकारची दुकानं आपल्याला या जत्रेच्या निमित्तानं आपल्याला एक वस्तू आपल्याला आपण घेऊ शकतो. तर म्हणजे आता आपण थोडा मंदिराचा परिसर बघूया. दर्शन घेत आहे आणि त्याचबरोबर आपले सबस्क्रायबर फॅमिली सुद्धा भेटलेत. आणि इकडे मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा अजून मंदिर आहेत ते आपण बघतोय. थांबिले का बोलताय जर्नी विथ सुयोग. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण बघितलं म्हणजे वराडगावची वार्षिक जत्रोत्सव आणि मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या देवांचे सुद्धा आपण दर्शन घेतलं. तर आता आपण चाललोय घरी. तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मंडळी कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.